मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा सुखी जीवनाचे 56 नियम. नंबर 1. रात्री जेवण कमी करावे आणि फळं खावीत. सोबतच योग्य वेळी जेवणाची सवय लावाल तर लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल. नंबर 2. टोमॅटो खाल्ल्याने आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते, तसेच दृष्टी सुधारण्यास मदत होते. नंबर 3. वांगी हे अग्निदीपक आहे, त्यामुळे अन्न पचतं आणि भूक चांगली लागते. नंबर 4. पपईच्या पानांचा रस शरीरातील प्लेटलेट संख्या वेगाने वाढवण्यास मदत करते. नंबर 5. मक्याची भाकरी किंवा मक्याचे इतर पदार्थ सेवन करा. हे त्वचा, केस, हृदय, मेंदू आणि पचनशक्तीसाठी चांगले आहे. थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुधारते, तसेच इम्युनिटी चांगली राहते. नंबर 6. केळी खाल्ल्याने मांसपेशी बळकट होतात, थकवा दूर होतो. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. केळ्यामध्ये नैसर्गिकरित्या फॅट आणि कोलेस्ट्रॉल नसतात, त्यामुळे हेल्दी डाएटमध्ये केळ्याचा समावेश असतो. नंबर 7. फणस खाल्ल्याने भूक लागत नाही, म्हणून याचा फायदा वजन कमी करण्यात होतो. जर सांधे दुखत असतील तर फणसाच्या कोवळ्या पानांनी शेकावे, यामुळे सांध्यावरची सूज कमी होऊन आराम मिळतो. नंबर 8. गाजराचा रस डोळ्यांसाठी अतिशय गुणकारी आहे. गाजराच्या रसाचे सेवन दुपारच्या जेवणानंतर तासभराने करावे. जर गाजर खाण्यास आवडत असेल तर दररोज 2 गाजरे खावीत. नंबर 9. कांद्याच्या रसामध्ये 1 चमचा मध मिक्स करून दिवसातून 2 ते 3 वेळा चाटल्याने सर्दी दूर होते. कांदा लाल असो किंवा पांढरा, तो आरोग्यासाठी फायदेशीर असतो. फक्त लाल कांद्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. तुम्ही कांदा खाणं टाळत असाल तर कांदा खायला लगेच सुरू करा. नंबर 10. गुलाब पाण्यात बेकिंग सोडा टाकून चेहऱ्यावर लावल्याने मृत त्वचा निघून जाते व चेहरा उजळण्यास मदत होते. नंबर 11. सर्दी खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी हळदीचे दूध हे आजीबाईंच्या बटव्यातील औषध आहे. हळदीचे गरम दूध शरीरात उष्णता निर्माण करण्यास तसेच रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यास मदत करतात. नंबर 12. शेंगदाण्याचे नियमित सेवन गर्भवती स्त्रियांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी शेंगदाणे फायदेशीर ठरतात. नंबर 13. उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना अनवाणी चालण्याचा फायदा आहे. दृष्टी कमकुवत असणाऱ्या व्यक्तींनी रोज काही काळासाठी का होईना पण हिरवळीवर किमान अर्धा तास अनवाणी चालावे, त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. रोज थोडा वेळ अनवाणी चालल्याने आपल्या शरीरातील पेशी व स्नायूंमध्ये इलेक्ट्रॉन्सचे संतुलन राखण्यास मदत होते. हे आपल्या आरोग्यास लाभदायक ठरते. नंबर 14. शारीरिक व मानसिक थंडाव्यासाठी व मनाच्या स्थिरतेसाठी कलिंगडचा रस चांगला आहे. शरीरातील नवनिर्मितीच्या क्रियेला कलिंगड रसाच्या सेवनाने गती प्राप्त होते. पोटाच्या अनेक व्याधींवर कलिंगडाचा रस उपयुक्त आहे. पोटातील दाह कमी करण्यासाठी उपयुक्त असतो. मूत्रपिंड आणि मूत्राशयाच्या विकारांवर कलिंगड रस गुणकारी आहे. नंबर 15. जास्त तणाव घेणं टाळलं पाहिजे. तणावाने झोपमोड होणे, पचनसंस्था बिघडणे आणि वजन कमी होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. या कारणाने आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. नंबर 16. अनेक रोगांपासून बचाव करण्यासोबतच कांदा त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. कांद्यामुळे रक्ताभिसरणाची क्रिया सुधारत असल्याने त्वचेला उजाळा मिळतो. नंबर 17. पेरूतील बी काढून त्याचा गर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा व त्यात गुलाब पाकळ्या, वेलची, खडीसाखर, पाणी घालून सरबत करावे. या सरबतामधून व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळत असल्याने थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो व शरीराचा दाह कमी होतो. नंबर 18. दूषित पाण्यामुळे विविध आजार डोकेवर काढतात. या आजारांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला स्वच्छ पाणी पिण्याची गरज आहे. नंबर 19. आईस्क्रीम खाल्ल्याने आपली एकाग्रता वाढण्यास मदत होते. नंबर 20. 4 ते 5 तुळशीची पाने चावून खाल्ल्यास पित्ताच्या त्रासावर आराम मिळतो. नंबर 21. केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅग्नीज असते. ती ब्लिचिंग एजंट असल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची साल उपयोगी पडते. केळ्याची साल तुम्ही तुमच्या दातांना घासा. असे केल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा जाण्यास मदत होईल. केळ्यांच्या सालीचा वापर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा केला तरी चालू शकेल, कारण याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. नंबर 22.
तीळ आणि गूळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. नंबर 23. वीरासन हे दम्याच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण याच्या नियमित सरावाने दम्याच्या त्रासापासून सुटका मिळू शकते. नंबर 24. दुधामध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने कोरड्या त्वचेपासून सुटका मिळते. नंबर 25. प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात दालचिनीचा उपयोग अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो. या मसाल्यात बरेच औषधी गुणधर्म देखील आहेत. आयुर्वेदिक औषधातील दालचिनी बऱ्याच वर्षापासून वापरली जात आहे. लवंगानंतर दालचिनी सर्वोत्तम अँटीऑक्सिडंट आहे. त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत. बदामाच्या दुधात दालचिनी मिक्स करून प्यायल्याने घशाच्या दुखण्यापासून आराम मिळतो. नंबर 26. काजू डायबिटीस आणि डायबिटीसपासून जडणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यास मदत करते. नंबर 27. तुमचा चेहरा नेहमी ताजातवाना आणि फ्रेश ठेवण्यासाठी लिंबू अतिशय फायदेशीर आहे. चेहऱ्यावरील काळे डाग, ब्लॅक हेड्स दूर ठेवण्यासाठी लिंबाचा वापर फायदेशीर ठरतो. नंबर 28. ड्रॅगन फ्रूट हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते. नसांमध्ये प्लाक जमा झाल्याने हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होण्याचा धोका संभवतो, पण ड्रॅगन फ्रूटमधील पोषण तत्वांमुळे याची शक्यता कमी होते. नंबर 29. अननस हा एक नैसर्गिक पेन किलर आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन 12 आणि मॅग्नेशियम असतात. नंबर 30. डार्क चॉकलेट खाल्ल्याने आपली मेमरी फास्ट होण्यास फायदेशीर ठरते. यातील घटक बुद्धीला बूस्ट करण्यास मदत करतात. नंबर 31. केळी खाल्ल्याने मांसपेशी बळकट होतात, थकवा दूर होतो. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. केळ्यामध्ये नैसर्गिकरित्या फॅट आणि कोलेस्ट्रॉल नसतात, त्यामुळे हेल्दी डाएटमध्ये केळ्याचा समावेश असतोच. नंबर 32. थंड पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा अधिक घट्ट होते, तसेच मनावरचा ताण कमी होतो. नंबर 33. तुमचा हास्य तुम्हाला तारोताजा जाणवून देईल. हे लक्षात ठेवून हसायची एकही संधी सोडू नका. लक्षात ठेवा की असे केल्याने तुम्हाला व्हिटॅमिनच्या एका गोळीपेक्षा जास्त फायदा होतो. नंबर 34. केसांना कांद्याचा रस लावल्याने केस गळणे कमी होते, तसेच केस मऊ व चमकदार होतात. नंबर 35. प्रक्रिया केलेले दूध पोर्स ब्लॉक करते, यामुळे केस पातळ होतात आणि गळतात. नंबर 36. कारल्यात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. दररोज 1 महिना कारल्याच्या सेवनाने कफाचा जुना त्रासही दूर होण्यास मदत होते. खोकल्याच्या त्रासावरही कारले गुणकारी ठरते. नंबर 37. हळदीने सायनसमध्ये आराम मिळतो. हळदीत पुरेशा प्रमाणात अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात, त्यामुळे सायनस इन्फेक्शन कमी होतं. गरम पाण्यातून हळद टाकून घेतल्यास फायदा होतो. नंबर 38. दररोज रात्रीचे जेवण हे 8 वाजण्यापूर्वी करायला हवे. रात्रीच्या जेवणात कमीत कमी अन्न असावे. रात्रीच्या जेवणात हलके अन्न घेण्याचा प्रयत्न करावा. नंबर 39. पोटाच्या समस्या असतील तर अशा वेळी लिंबाचा रस, थोडेसे मीठ आणि त्यात थोडा खाण्याचा सोडा टाकून ते मिक्स करून पिल्याने तुमच्या पोटाला आराम मिळेल. नंबर 40. आंब्याच्या पानांमुळे किडनी स्टोनची समस्या दूर होते. यामुळे किडनी देखील हेल्दी राहते. ज्यांना स्टोनची समस्या उद्भवते त्यांनी आंब्याची पानं खाल्ल्यास त्यांची गॉल ब्लॅडरमध्ये स्टोनची समस्या उद्भवत नाही. नंबर 41. कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास केस गळणे थांबते. कोरफडीच्या गरामध्ये असणारे अँटीमायक्रोबियल हिरड्यांसाठी खूप उपयुक्त आहे. नाकातून रक्त येत असल्यास कोरफडीच्या गराचा ज्यूस घेतल्यास आराम मिळतो. नंबर 42. स्त्रियांच्या आरोग्यासाठी द्राक्ष खाणे खूप फायदेशीर आहे, कारण यामध्ये लोह, कॅल्शियम असे रक्तवाढीसाठी उपयुक्त असणारे घटक मोठ्या प्रमाणात असतात. द्राक्ष खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. नंबर 43. गाईच्या तुपामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेव्हल योग्य प्रमाणात राहते. नंबर 44. ढोबळी मिरची पोटातील हानिकारक बॅक्टेरियांपासून वाचवण्यासाठी आणि पोटांचे अल्सर रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. नंबर 45. ॲव्होकॅडो या फळाच्या 100 ग्रॅममध्ये सुमारे 160 कॅलरी असतात. हा निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहे, परंतु जास्त सेवन केल्याने आपले वजन वाढू शकते. नंबर 46. आपल्या जेवणापूर्वी पाणी पिणे शक्यतो टाळा. पाण्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते. मग तुम्ही वजन वाढवण्यासाठी जेवढे जेवण करणे अपेक्षित आहे तेवढे जेवण करत नाही, त्यामुळे तुमच्या वजन वाढण्यावर परिणाम होतो. नंबर 47. अनेकदा तापात काही खाण्याची इच्छा होत नाही.
मात्र दही भात खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. नंबर 48. तुळस आपल्या सगळ्यांच्याच घरात असते. ती सहज उपलब्ध होते. सर्दी, खोकल्यांसारख्या आजारांवर तुळस उत्तम औषध आहे. नंबर 49. एका दिवसात एका स्त्रीला सरासरी 25 ग्रॅम फायबरची गरज असते, तर पुरुषाला 30 ते 35 ग्रॅम फायबरची आवश्यकता असते. आपल्या पचन प्रणालीला सुरळीत करण्यासाठी दररोजच्या गरजेनुसार योग्य फायबर घ्यायला हवे. नंबर 50. मोसंबीचा रस चेहऱ्याला लावल्याने काळे डाग, पिंपल्स दूर होण्यास मदत होते. मोसंबीच्या रसाने रक्त शुद्ध होते. परिणामी त्वचेचा पोत सुधारतो, त्वचा उजळ होते. नंबर 51. वाफ घेतल्याने ताण कमी होतो. तसेच वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील त्वचेच्या रक्त परिसंचारनात सुधार होतो. नंबर 52. चटका बसल्यास किंवा भाजल्यास त्यावर काकडीचा रस लावा. नंबर 53. टोमॅटो खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, पण तो पिकलेला पाहिजे. टोमॅटो खाल्ल्याने त्वचा चमकदार होते. टोमॅटोमध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट असतात. नंबर 54. बटाट्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. बटाट्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढण्यासाठी मदत होते. नंबर 55. हिरव्या भाज्या आणि फळे तुमची हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करतात. नंबर 56. संत्रे ही ओला खोकला असलेल्या कफला पातळ करून बाहेर काढते. संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व क, लोह आणि पोटॅशियम असतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.